विचारमंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि लोकशाही प्रेमी बंधू आणि भगिनींनो, हा विषय खूप मोठा आहे, पण काही मोजक्या शब्दांमध्ये बोलून उशीर झालेला आहे. हे माझे शब्द पूर्ण विराम देईल. फॅसिझमचा विरोध हा जनमानसातनं झाला पाहिजे. जे काही ध्रुवीकरण चालू आहे या देशामध्ये, जे काही वातावरण बिघडवण्याचं काम चालू आहे, ते बघितल्यानंतर हा देश कुठे चालला आहे हा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात दररोज सकाळी येतो. म्हणजे आपण कशा कशाचं ध्रुवीकरण करतो, आपण कुठल्या कुठल्या विषयावरती समाजामध्ये आडी निर्माण करतोय, तेढ निर्माण करतोय, याचं भानच आपल्याला आहे. म्हणजे सगळ्या वक्त्यांनी सगळं बोलल्यानंतर दोन तीन गोष्टी स्पष्टपणाने या ठिकाणी, तर या समाजातला स्पष्ट वक्तेपणा हरवला आहे. लोक बोलायलाच घाबरतात, लोक व्यक्त व्हायलाच घाबरतात, आणि त्याच्यातनं जे काही निर्माण होणार आहे ते पुढच्या पिढीसाठी खूप धोकादायक आहे. विद्यार्थी आंदोलन होत नाही, फी वाढली तरी लोकांना वाईट वाटत नाही, अन्याय झाले ते अन्याय सहन करण्याची सहनशीलता समाजामध्ये आणि ही सहनशीलता समाजाला संपवणार आहे. म्हणजे राऊतसाहेब, दोन्ही पक्ष फुटल्यानंतर ओरिजिनल पक्ष पराभूत होतात महाराष्ट्र, त्यात महाराष्ट्र पराभूत होतो. म्हणजे पैशाच्या आणि सत्तेच्या ताकदीवरती ओरिजिनल पक्ष, सुप्रीम कोर्टावरती मला बोलायचं नाही, पण सुप्रीम कोर्टमध्ये तारीख के ऊपर तारीख, तारीख के ऊपर तारीख काय चालू आहे, 10 शेड्यूल आहे ते. म्हणजे सुप्रीम कोर्टाने लोकशाही धोक्यात आहे, आम्ही महिन्याभरात हे सगळं थांबवतो, ऐकतो आणि त्याचा निकाल देतो, अशी भूमिका घ्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टात शांतपणे नेक्स्ट डेट. मी तर स्वतः 8 महिने दर आठवड्याला दिल्लीला जायचो, दर आठवड्याला. या आशेने की पुढच्या आठवड्यात साहेब लागणार, पुढच्या आठवड्यात लागणार, तर आजपर्यंत लागला. म्हणजे एकीकडे साहेब अर्बन नक्षल, आज तो विषय आला आमच्या समोर, आम्ही तो अर्बन नक्षल शब्द काढायला लावला. हे बोलत असताना विधानसभेमध्ये आजकालची काही मंडळी सुप्रीम कोर्टावर बोलतात, हा नक्षलिझम आहे. अरे कोर्टावर बोलायचं नाही असं काय बाबासाहेबांनी लिहून ठेवलं संविधानामध्ये? इट्स आवर राईट टू क्रिटिसाइज सुप्रीम कोर्ट, इट्स आवर फंडामेंटल राईट. इफ यू डोंट लाईक इट डिसिजन्स वी विल क्रिटिसाइज इट. नाही पडत आम्हाला. मग माझा साधा प्रश्न आहे, जगदीप धनखड आणि निशिकांत दुबे म्हणजे संजय खन्ना चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट जेव्हा वक्फ बोर्डाची याचिका ऐकत होते, तेव्हा त्यांना निव्वळ धमकवण्याचं काम खालनं तुषार मेहता करत होते. ते ह्या भाषेत बोललेत केतकर साहेब, मी पूर्ण हिअरिंग ऐकत होतो, की तुम्ही कशाला याच्यात पडताय. ही इज आस्किंग द चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, व्हाय आर यू इंटरव्हिनिंग. दुसरीकडे एक मतप्रवाह असा मांडला गेला जनसामान्यांमध्ये की सर्वोच्च सभागृहाने पारित केलेल्या कायद्यावरती चर्चा करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला कोणी दिला. अरे त्या संविधानामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू आहे ना, अंडर दॅट सुप्रीम कोर्ट इज हिअरिंग इट. आणि संजय खन्नांनी काही लॉजिकल आणि म्हणजे अकॅडमिक प्रश्न विचारले की 700-800 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या धर्मस्थळाला मिळालेल्या जागेची कागदपत्र कुठनं आणायची. म्हणजे समजा शहाजहाननी एखादी 100 एकर जमीन दिली असेल, तर त्याचं लीज ॲग्रीमेंट शहाजहानकडनं कोण जाऊन आणणार. हा मूलभूत प्रश्न विचारला. त्याच्यावरती बीजेपीचे प्रवक्ते निशिकांत दुबे, प्रवक्ते म्हणजे स्वयंघोषित प्रवक्ते, अर्थात तेच बीजेपीचे विचार मांडत असतात, यांनी संजय खन्नांना सांगितलं खालनं
की संजय खन्ना ह्या देशामध्ये यादवी पेटवतायत, ही शुड स्टॉप. इज इट नॉट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट? म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेल्या माणसाचा भेजा हा आमच्या ताब्यात हवा, ही जी मानसिकता या देशामध्ये तयार होते ही धोकादायक आहे. चंद्रचूड येतात, अख्खा महाराष्ट्र प्रशासन मागे पुढे फिरत असतं. गवई येतात, एकही जण जात नाही. काय समजायचं याच्यात? काय समजायचं? ह्याच्यावरती काही फार जास्त बोलणार. पण या देशामधला उकलीत देश होतो, बरोबर इशारा दिला जातो काय करायचंय. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आजकाल सगळं पैशावरच चालतं. मी निवडणूक लढवली आहे, निवडणुकीचं गणितच बदललं आहे. निवडणुकीचं गणित बदललं आहे. आज राहुल गांधी पत्र लिहितात, निवडणूक आयोग उत्तर देत नाही. उत्तर कोणीतरी भलतंच देतं. भलता देणारा उत्तर देणारा माणूस हा आमच्याकडे मतं वाढली आहेत असं सांगून तुम्ही कसे निवडून आले प्रश्न विचारतो. आमचा प्रश्न एकच आहे, 76 लाख मतं वाढली कशी, याचं उत्तर द्या ना. बाकी सगळं विसरून जा. त्याच्यावरती बोलायला कोणीही तयार नाही. त्याच्यामुळे ही आणीबाणी त्याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात. सगळेच जण हे आणीबाणीच्या बाजूने असतील, विरोधात असतील, प्रत्येकाची आपापली मतं असू शकतात. पण ह्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट मी हर्षवर्धनच्या कानात सांगितली, बंटीच्या कानात सांगितली ती ही की त्या मॅडमच्या मनात मोठेपणा होता. माझ्याकडनं चूक झाली, अतिरेक झाला, हे तिने भारतीय जनतेला ओढ्या उघड माथ्याने नतमस्तक होऊन सांगितलं. तिने आणीबाणीबद्दल माफी नाही मागितली. बाईंनी हे सांगितलं की त्यात जो अतिरेक झाला ती माझी चूक होती, त्याच्यावर मी नियंत्रण ठेवायला पाहिजे. अरे सर्व सत्ताधीश असलेल्या इंदिरा गांधी हे इगो नाही ठेवला की मी कशाला माफी मागू. नाही, अतिरेक झाला आणि चूक होती, आय शुड हॅव स्टॉप. या भारतीय जनतेचा मोठेपणा किती आणि त्याचं आकलन किती मोठं आहे. तर 77 साली पराभव केल्यानंतर 80 साली याच भारतीय जनतेने 342 जागा दिल्या इंदिरा गांधींना निवडून आणलं. आणि म्हणून या भारतीय जनतेच्या विवेक बुद्धीवर माझा प्रचंड विश्वास आहे. ठीक आहे, काही दिवस वाईट येतात, काही दिवस वाईट अनुभव घ्यावे लागतात. म्हणून सगळंच संपलंय असं मानण्याचं कारण नाही. तुम्ही आहात ना. हम चले थे जमीन में मंजिल की तरफ लोग मिलते गए, कारवा बनता गया. फानूस बन के हिफाजत जिसकी हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. संपत बिंपत काय नसतो. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की सत्तेत असलेली लोक जी कालपर्यंत विरोधी पक्षात होते ती काय म्हणतात भाषणामध्ये, सत्तेशिवाय काय जमत नाही हो, सत्ता असावीच लागते. कौतुक नाही कोणाचं करत. या व्यासपीठावर मी उघडपणाने सांगतो, 15 वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत नव्हते ना, ते असं कधी नाही म्हणाले ना मी काँग्रेसमध्ये जातो. ते आपली विचारधारा घेऊन वेळेच राहायचे. साले आमच्या कुशीत आणि मुशीत वाढलेली माणसं सत्तेच्या लालचे पोटी त्यांच्या पायाशी जाऊन गुलाब होतात. अरे तुम्हाला काय नाही दिलं काँग्रेस पक्षाने? ज्यांच्या घरात 50-50, 60-60 वर्ष सत्ता होती त्यांची मुलं बाळं दरवाजे उघडायला या साहेब या. अरे एकेकडे तुमच्या बापाचे दरवाजे उघडायचे ना लोक. अरे त्याची तर लाच बाळगा. वाईट अवस्था आहे. पण ह्याच्यातनं मार्ग निघेल. लोकशाही जिवंत ठेवावी लागेल. हे संविधान संपत्ती लाच जाऊ द्या. या देशातला सर्वात मोठा धोका आहे तो संविधानाला आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या हुकुमशाही विरुद्ध एकत्र राहिलंच पाहिजे. या फॅसिझम विरुद्ध एकत्र राहिलंच पाहिजे. आज आपले 5 राफेल पडतात, ह्याची या देशात चर्चाच होत नाही.
आपण माघार का घेतली त्याच्यातले एक तरी सुजाण नागरिक सांगू शकतो. पण माघार नाही. आपण माघार म्हणणं हे आपल्या देशाची इब्रत घालवण्यासारखं. आपण हे युद्ध का थांबवलं? हे युद्ध मुळात नव्हतंच, पण युद्ध म्हटलं तरी ते का थांबवलं त्याचं काहीतरी प्रातिनिधिक स्वरूपात सरकारकडनं काहीतरी आम्हाला कळलं पाहिजे सर्वसामान्यांना. आणि कुठे त्या इंदिरा गांधी या अमेरिकेला ठणकावून घरी जाऊन सांगितलं होतं त्यांच्या व्हाईट हाऊस मध्ये, मिस्टर किसिंजर, यू माइट हॅव फॉरगॉटन द अट्रॉसिटीज डन अगेन्स्ट यू बाय द इस्रायलीज, बाय द ज्यूज. आय विल नॉट टॉलरेट इट. हे निक्सनच्या व्हाईट हाऊस मध्ये जाऊन सांगणारी आमची नेता होती. आमची नेता जेव्हा 7वा आरमार आलं तेव्हा 7वा आरमार आलाय, पण अमेरिकेला उत्तर मी रामलीला मैदानावरनं देईन. आणि त्या रामलीला मैदानावरनं त्यांनी सांगितलं अमेरिकेला, तुम्ही 7वा आरमार पाठवा आणि नंतर आर्मी पाठवा. आय विल नॉट स्टॉप. आय विल वेज अ वॉर अगेन्स्ट इनजस्टिस. आणि त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश. ट्रम्प सांगणार आमची भारतीय नीती. आपल्याला तोंडच नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत. ज्या भारताला अत्यंत महत्वाचा स्थान असायचं परराष्ट्र नीतीमध्ये, म्हणजे आपली पॅलेस्टाईनची भूमिका ही आजची नाही आहे. पॅलेस्टाईनची पहिली भूमिका ही महात्मा गांधींनी घेतली होती. महात्मा गांधींनी. आणि त्यांनी सांगितलेलं इस्रायलला जमीन देऊ नका. हे महात्मा गांधींचं वाक्य पहिलं. आणि तो मार्ग पकडत भारताने परराष्ट्र धोरण नेहरू, इंदिरा गांधी असं पुढे नेलं. आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं भाषण जर आजच्या तारखेला कुणाला ऐकायला द्यायचं असेल तर काय ऐकवा, ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं भाषण आहे की इस्राइल ने जो भूमि पे आक्रमण किया है वो अरबों की भूमि है, वो अरबों को वापस देनी चाहिए. कोण म्हणतं? आपण नाही म्हणत कोणी, हे अटल बिहारी वाजपेयी म्हणत आहे. आज काय भूमिका आहे आपली? म्हणजे इराण युद्ध कुठेही नको, मी बुद्धाचा आणि गांधींचा होतो. युद्धाने विनाश अटळ आहे. त्यामुळे विनाशाकडे न जाता, सर्वनाशाकडे न जाता शांतीच पत्करली पाहिजे, या मताचा मी. पण स्वतःची पोस्ट डिलीट करावी लागली ना ट्रम्पला, स्वतःची पोस्ट डिलीट करावी लागली ना. मी हे युद्ध मिटवलंय, इस्रायल आणि इराणमध्ये समेट घडलेला आहे आणि सीज फायर झालेला आहे. अर्धा तासात इराणने बॉम्ब टाकून दिला इस्रायल. म्हणजे ह्याचं मी काही स्तुतीसुमनं जात नाही. पण जगाचं राजकारण बदलत असताना भारताचा चेहरा कुठे आहे? भारत कुठे आहे? आपली भूमिका चुकली आहे. भारतामध्ये गाझामध्ये 20,000 पोरं मारली गेली आहेत. एवढीशी 20,000 पोरं. आपल्या तोंडातला हुंका चोर निघत नाही. अरे हा गांधींचा देश आहे ना, अरे हा बुद्धाचा देश आहे ना. मृत्यू दररोज त्या गाझामध्ये गिरट्या घालतोय. आता इथे सर्वसामान्य माणसं फक्त धर्माच्या नावावरती मरतायत. मरू दे, हे म्हणजे नाही. हा माझा भारत. म्हणजे सत्ता ही फक्त द्वेष सूड ह्याच्यासाठी नसते, तो लोककल्याणकारी राज्याचा राजमार्ग असतो. हे आम्ही विसरलोय. अनिल देशमुखांच्या बाबतीत जे झालं ते आपण ऐकलं. पण अटक झाल्यानंतर अख्खं घर सडतं, उघडं पडतं. याचं एक उदाहरण आहे. अशी लढणारी माणसं फार कमी येतात समाजात. त्यांनी माफी मागितली असते तर कदाचित आता मंत्री असते, त्या पक्षामध्ये सामील झाले असते तर मंत्री असते. आज मंत्रिमंडळामध्ये असलेली अर्धी माणसं ही फक्त जी भीती अनिल देशमुखांना घातली होती त्याच भीतीपुटी तिथे गेल्याने मंत्री झाले. मी कुणाचंही नाव घेत नाही. अनिल देशमुखजी तुम्ही जाणत असतात. पण ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये आणीबाणीचं काय जे काय म्हणजे सॉरी टू से मीडियामध्ये सुद्धा काय त्याची मोठी मोठी 2-2 तासाच्या फेम्स आणि काय असं ते सगळं म्हणजे जे मी तर फार लहान होतो आणीबाणी आली पण जे काय आम्ही वाचतो
आणि जे राऊत साहेबांनी पण सांगितलं की या देशामध्ये अराजक निर्माण व्हावी म्हणून तुम्ही आर्मीला आणि पोलिसांना सांगितलं आदेश मानूच नका, उठाव करा. कुठलाही गुड ऍडमिनिस्ट्रेटर हा अराजक येऊच देणार नाही. तो डिसेंट सहन करतो, तो विद्रोह सहन करतो, पण द्रोह सहन करत नाही. ते देशाशी द्रोह करायला सांगत होते आणि देशाशी त्यावेळेस द्रोह झाला असता तर हा देश विघटनाकडे निघून गेला असता. आणि त्यामुळे आणीबाणी जर परत मी असं त्याच्यात मतमतांतर असू शकतात, पण आणीबाणीचं समर्थन करायचं झालंच तर आणीबाणी त्यावेळेच्या काळाची गरज होती. उघडपणाची बोलण्याची भूमिकाही आपण घ्यायला. त्यातलं घाबरायचं का घाबरायचं? अरे जर मथुरामाने मारलेल्या गोळीचा आजही जय जयकार ते उघडपणाने करू शकतात, तर आपण न केलेल्या चुकीबद्दल मान खाली का घालायची? किंवा काही काळ आपल्या म्हणजे काही परिस्थिती बदलत नाहीये, काही असं काही सत्तेशिवाय आपण जगू शकत नाही असं काही नाही. आपण गांधीजींना मानणारी माणसं, आपण नेहरूजींना मानणारी माणसं. तो 11.5 वर्ष तुरुंगात राहून देखील या जगाचा सर्वोत्तम नेता म्हणून गौरवला गेला. त्या नेहरूंचे आपण वारसा. तेव्हा वारसा पुढे चालवायचा असेल तर लढायला लागेल. आज ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. की संख्या कमी आहे, ठीक आहे, संख्येवर काही नसतो. गर्दी नाही दर्दी हवी असते. हे सगळे दर्दी आहेत. आजकाल लोकांना ऐकायलाच वेळ नाही. आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फार जोरात. त्यामुळे या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विरोधात उभं राहून आपल्याला सशक्तपणाने या फॅसिझमचा पराभव करण्यासाठी विचाराने लढाई लढायला गेले. जनता आज नाही पण उद्या तुमच्याबरोबर येईल हे 100% सांगतो. हा विश्वास भारतीय जनतेवर माझा आहे, तो अजून दृढ होत राहील. आपण लढायला शिकूया एवढंच या ठिकाणी बोलतो. उशिरा काय म्हणता पण आमंत्रण आलं. मी आमंत्रणाची वाट बघून मी आमंत्रणाची वाट बघणारा माणूस नाही आहे. मी लढाई थोडी वाढवणारा माणूस आहे. नाही तसं नाही. हे तुमचं आमंत्रण आलं नसतं तरी मी कार्यक्रमाला येणारच होतो. मला खुर्ची दे याचं काही गरज नसते. आपण विचारांच्या लढाईत सगळे एकत्र लढणारे माणसं. त्याच्यामुळे ही लढाई आपली आहे आणि ही संविधान आणि लोकशाही वाचवण्याची साठी आपला जीव गेला तरी बेहत्तर, पण पुढच्या पिढीसाठी आपल्याला करावंच लागेल. ही आपली सामुदायिक जबाबदारी आहे. त्या सामुदायिक जबाबदारीचा मी एक छोटासा भाग आहे. एवढंच मी माझं बाकी समजतो. आपण बोलवलंच, बोलायची संधी दिली. आपले मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.